पहिली निवडणूक हरलो होतो इथे. आणि माझं सगळ्यात पहिलं सांत्वन करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर सुरेश असेल. माझ्याकडे एक पाण्याचा ग्लास घेऊन आला होता. तुम्हाला सर हरकत नाही, हरलात ते हरकत नाही, तुम्ही काम करा, चांगलं काम करताय, जिंकून या काहीतरी. अध्यक्ष होण्याची पहिली उमेद जर मला कोणी पत्रसंघात दाखवली असेल तर त्या सुरेश. सुरेश, तुझे ऋण आहे पत्रकार संघावर आणि ते आम्ही विसरणार नाही. म्हणजे आम्ही लहानपणी सर पौराणिक कथांमध्ये एकलव्याची स्टोरी ऐकलेली आहे. एकलव्य आणि त्याच्या हाताचा अंगठा दिला होता. तसं आमच्या सुरेशने सुद्धा आमच्या पत्रकार संघासाठी एक अंगठा दिलेला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे बरं का सुरेश. मगाशी प्रसादनी नाही अंगठा गेला, अंगठाच गेला, फक्त पायाचा गेला, बोटाचा नाही, अंगठाच गेला. आमच्या वास्तूची साफसफाई करत असताना वरती गच्ची म्हणून लादी जी आहे ती त्याच्या पायावर पडली आणि त्याचा पायाचा अक्षरशः म्हणजे त्या अंगठाचा अक्षरशः तुकडा पडला. आणि हा व्यक्ती असा गजब आहे की मी दुसऱ्या दिवशी आलो तिथे तर अगदी मस्तपैकी डौलाने चालत आले. म्हणलं सर माझ्या पायाचा अंगठा तुटला. अरे म्हटलं एकलव्याने सुद्धा एवढ्या सहजपणे सांगितलं नसेल की मी अंगठा देतोय म्हणून. सो खऱ्या अर्थाने आपण त्याला म्हणतो ना की पत्रकार संघासाठी घाम गाळले, त्याच्यामध्ये मी रक्त गाळले असं सुद्धा तू तुझ्या पोर्टफोलिओमध्ये आता लिहू शकतो. तसा आमचा सुरेश आहे की ज्याला म्हणजे मगाशी प्रसाद म्हणाला की आयुष्यात त्याने कधी सुट्टी घेतली आहे की नाही मला माहीत नाही, किंवा आजारपणी पडतात. पण याचं दुःख असं आहे की हा वरती म्हणजे जसं वर्तमानपत्रामध्ये आमच्या ते निवासी संपादक नावाची पोस्ट असेल तसं आमचा हा निवासी कर्मचारी आहे. त्यामुळे याला आजारी पडता येत नाही, कारण आजारी आहे असं सांगितलं वरती जाऊन बघता येतं की सुरेश खरोखर आजारी आहे की नाही. त्यामुळे सगळ्यांच्या आजारपणाचे फॉर्म साईन केलेले आहेत माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकर्तेमध्ये. याचा आजारपणाचा काय फॉर्म मी कधी साईन केला नाही. म्हणजे अगदी पायाचा तुकडा पडला अंगठ्याचा त्यावेळी सुद्धा दुसऱ्या दिवशी हा कामावर आला होता. आणि मला असं वाटतं वहिनी याचं श्रेय सगळं तुम्हाला दिलं पाहिजे, कारण खूप पौष्टिक जेवण ते बनवतात. कधी कधी मी त्याचा आस्वाद घेत असतो आणि मला असं वाटतं हे तुमच्या पाककौशल्याचं करामत आहे की तो एवढा फिट आणि तंदुरुस्त आहे. सो त्याचं बरोबर तुमचंही तेवढंच कौतुक आहे. दुसरं असं आहे की जसं मगाशी स्वाती